ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर भागामध्ये होणाऱ्या गढूळ व दूषित पाणी पुरवठ्याविरोधात नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सर्वपक्षीय नेते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुटलाच पाहिजे। ज्ञानेश्वर गंगाधर नगरमधील पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे। तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 गढूळ पाणी पित आहेत। ह्या गोष्टीची प्रशासनाला तर काडीची लाज सुद्धा राहिलेली नाही। वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली। शेवटी नाईलाज असतो आज हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। या प्रभागात 5 टर्म धुरंधर नगरसेवक निवडून आलेले होते। काय करत होते? झोपा काढत होते का? 25 वर्ष एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागतातच कसे? ही सर्वस्वी जबाबदारी ह्या मागील 25 वर्ष जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते यांची जबाबदारी आणि त्यांचा हा निष्क्रियता आहे। मागील अनेक महिन्यांपासून जनता दरबार देखील सुरू आहे, मात्र जनतेचे प्रश्न सुटलेले दिसत नाहीये। जनता दरबार घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवा, नंतर जनता दरबार घ्या। त्यांच्याबद्दल मला जास्त काय बोलायचं नाही। एकनाथ शिंदे आपल्या प्रभागामध्ये राहतात, त्यांच्याकडे देखील अशा प्रकारचं पाणी येतं। शिंदे साहेबांच्या जर कानावर ही गोष्ट असती तर शिंदे साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मोजून 15 मिनिटं लागली असती। स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे। त्यांनी साहेबांच्या कानावर ती गोष्ट टाकायला पाहिजे होती, साहेब ह्या आमच्या विभागात गढूळ पाणी येते, हे थोडंसं या गोष्टीत लक्ष द्या। पण स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त पैसे कमवण्यात गुंग असल्या कारणाने ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचली नाही। ती पोहोचवण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगर कशा प्रकारचे पाणी आपल्याकडे जात आहे? ठाणे बदलत आहे अशा टॅगलाईन वापरल्या जातात, मात्र दूषित पाणी कुठेतरी येत आहे। ठाणे खरंच बदलतंय असं वाटतंय? ठाण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होते, आता हे सगळं तुम्ही बघताय ते सांगतायत, पण मला तर हा सगळा कागदावरचा भपका वाटतो। जर हे गढूळ पाणी ठाणे महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग केलं असता, गटारातलं पाणी आणि डबक्यातलं पाणी आणि हे प्यायचं पाणी हे जे तिन्हींची मात्रा ही सेम आहे। म्हणजे आम्हाला 25 वर्ष तुम्ही डबक्यातलं पाणी, गटारातलं पाणी पाजत होता का कोणी आवाज उचलणारा नव्हता का? त्यामुळे आज हा सामान्य जनतेचा आणि हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाहीये। हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसामान्य लोक जी पाण्याने त्रासलेली आहेत त्या त्रासलेल्या लोकांचा मोर्चा आहे। आम्हाला फक्त अर्धा तास स्वच्छ पाणी करून द्यायचंय, बाकी आम्ही गढूळ पाण्याने आंघोळ्या धुणं सर्व करायचो। हे आम्हाला 15 वर्षापासून तकलीफ आहे। ही तकलीफ एवढीच आमची इच्छा आहे। गढूळ पाणी म्हणजे काय? पाणी कशा पद्धती लाल असतं का काळे पडतात, पाण्याचे पाणी येते, पाणी वास येतो, भरपूर म्हणजे आम्हाला तकलीफ। आम्हाला मग आम्ही आजारी पडतो, मलेरिया, टायफॉइड सारख्या डेंग्यू सारख्या आजार होतात। आम्ही त्या आजाराला सामोरे जाऊन आम्ही संगोपन करतो, परंतु आता ह्या नगरपालिकेने आमची ही दखल घ्यावी, आम्हाला स्वच्छ पाणी द्यावं एवढी आमची विनंती आहे। ज्ञानेश्वर नगर ठाण्यामध्ये सगळीकडे स्वच्छ पाणी असतं, पण गंगाधर ज्ञानेश्वर नगर दरवर्षी पाणी घाण येतं।